येवल्यात खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाई करण्याची व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची मागणी। येवला शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत केला निषेध। नाशिकच्या येवला शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराविषयी केलेल्या आक्षेपार्ह व मुजोर वक्तव्याबाबत आक्रमक भूमिका घेत येवला शहर पोलीस निरीक्षक व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले। पत्रकारांचा अपमान हा संपूर्ण पत्रकार क्षेत्राचा अपमान असून या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की लोकप्रतिनिधींनी पत्रकार यांची अवमानजनक भाषा वापरणे ही गंभीर बाब असून त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो। लोकशाहीत माध्यम प्रतिनिधींचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांचा अवमान करणे विरुद्ध शासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत शासनाने तातडीने योग्य कारवाई करावी, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी खासदार शिंदे यांचा निषेध करीत घोषणा दिल्या। याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया ज्येष्ठ पत्रकार कौसार सय्यद, नाशिक जिल्हा सरचिटणीस अयूब शाह, जिल्हा प्रतिनिधी सचिन शिंदे, येवला तालुका अध्यक्ष शब्बीर इनामदार, कार्याध्यक्ष हितेश दाभाडे, मोहन कुंभारकर, शाकीर शेख, अनीस पटेल, बाबासाहेब शिंदे, प्रवीण खडांगळे, विशाल नागपुरे, हुसेन शेख, अनिल वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी वृत्तवाहिनी येवला नाशिक। खासदार संजय दिना पाटील यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेलेले असताना खूप अर्वाच्य भाषेत वर्तन केलं आणि दमबाजी केली, शिवीगाळ केली, तर ते पोलीस प्रशासनासमोरच केलं। तर याचा निषेध म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना जर अशी वागणूक देत असाल आणि त्यांचा अवमान आणि त्यांना तुम्ही मारण्याची धमकी देत असाल तर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतो। एका संसदीय पदावरती असणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अशा प्रकारे उद्धट अश्लाघ्य भाषेमध्ये वर्तन करणं, त्याचबरोबर शिवीगाळ करून त्यांना दमदाटी करणं हे जे आहे कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही। आणि त्या ठिकाणी त्यांना वायप्लस सुरक्षा असताना पोलिसांच्या समोरच अशा प्रकारची दमदाटी केली आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांनी कोणाची वाट न बघता त्यांच्या विरोधात जो आहे गुन्हा दाखल होणं उचित होतं किंवा आवश्यक असताना या ठिकाणी आजपर्यंत सत्तेमध्ये असताना त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। आणि म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार या नात्याने किंवा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये जो आहे निषेध व्यक्त करतो। आणि अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचं जे आहे संसदीय पद अर्थातच खासदारपद हे रद्द व्हावं अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो। आणि अशा प्रकारे सत्तेचा माज जर त्यांच्या डोक्यात चढलेला असेल तर पत्रकारांमध्ये सुद्धा ती धमकी आहे, त्यांचा माज निश्चित उचलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही।